हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त खुसखुशीत पाकातला आहे ना, रसरशीत असा आहे ना, आपण खाजा बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्ही ना ह्या पद्धतीने जर घरी बनवाल ना, तर बाहेरून आणायचं आहे ना, तुम्ही विसरूनच जाल, इतका सुंदर असा झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, अगदी भरपूर अशा लेयर्स आलेल्या आहेत आणि अगदी रसरशीत असा आपला आहे ना खाजा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आहे ना, लहान मुलांच्या शाळेंना आहे ना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मुलांना आहे ना तुम्ही असं मस्त गोडधोड असं आहे ना बनवून देऊ शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, इथे मी आहे ना 1 वाटी आहे ना मैदा घेतलेला आहे आणि मैदा आहे ना असा अगदी हलक्या हाताने असा दाबून घ्यायचा. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपल्याला मैदा छान असा मळून घ्यायचा आहे. आता मैदा मळताना आहे ना आपल्याला एकदम पातळसर मळायचं नाही किंवा एकदम घट्ट पण ठेवायचा नाही. अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला कळत असेल की आपलं पीठ आहे ना किती घट्ट आहे ते. बघा, पीठ छान असं आपण मळलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता पीठ तर आपलं मळून झालेलं आहे. आता आपण आहे ना पहिल्यांदा पाक बनवून घेऊया. तर इथे मी आहे ना 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेणार आहे. तर जेवढी साखर असेल ना तेवढंच पाणी घ्या. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि साखर छान अशी हलवून घेऊया. गॅस फास्टच ठेवलेला आहे. बघू शकता मस्त अशी उकळी येत चाललेली. साखर आपली ना पूर्ण अशी विरघळून द्यायची आहे. हे बघा, साखर आपली पूर्ण विरघळलेली. आता इथे मी आहे ना 4 वेलची घेतलेली आहे. आता 4 वेलची आहेत ना आपण अशीच सोलून टाकणार आहे. आता तुम्ही सोलून जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही वेलची कुटूनसुद्धा ना त्याची पावडर टाकू शकता. पण ह्या पद्धतीने टाका, खूप सुंदर दिसते आणि टेस्टही छान येते. आणि आता व्यवस्थित मिक्स करूया. आता 9 ते 10 आहे ना केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत. आणि खाजा बनवताना नक्की तुम्ही ना केसरचा वापर करा. त्याच्यामुळे कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा सुंदर लागते. आता केसर टाकलेलं आहे आणि छान असं आपण पाक आहे ना तयार करून घ्यायचा आहे. तर पाक आहे ना आपला बघू शकता असं आहे ना गुलाबजामसारखा आपल्याला पाक पाहिजे आहे. तर हाताला आहे ना असं थोडंसं चिकट लागत असेल ना की पाक आपला आहे ना तयार झालेला असं समजायचं. आणि कलरसुद्धा खूप सुंदर असा पाकाला आलेला आहे. आता गॅस बंद करूयात, झाकण ठेवून देऊयात. आता आपल्याला आहे ना इथे खाजा बनवायसाठी आपल्याला इथे आहे ना इथे मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आहे ना 1 ते 1.5 चमच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. आणि तूप आहे ना आपलं घट्टसर तूप आहे, त्याच्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. पातळ जर तूप असेल तर तुम्ही एखादा चमच घेतला ना तरीही चालेल. एखादा नाही, 2 चमच घ्या. हे बघा, आणि मस्त असं आहे ना हे आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पाहू शकता छान अशी एकदम स्मूथ अशी आहे ना पेस्ट तयार झालेली आहे. आता पीठ बघूयात आपण. तर पीठसुद्धा आहे ना छान असं मुरलेलं आहे. पाहू शकता. आता ह्याला आहे ना आपण एक 5 मिनिट आहे ना असंच आहे ना छान असं मळून घेऊयात. पीठ जेवढं छान मळाल ना तेवढं मस्त असं आपला खाजा आहे ना तो होणार आहे. हे बघा, आणि अजिबात पाण्याचा किंवा तेलाचा हात घेतलेला नाही. असंच आपल्याला 5 मिनिट पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याचे आहेत ना आपण छान असे 4 गोळे करून घेणार आहेत. तर एकसारखे आहेत ना 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता. आता ह्याचे आहेत ना आपल्याला छान अशा लाटी लाटून घ्यायच्या आहेत किंवा चपाती बोलू शकता तुम्ही. आणि अगदी थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे मी. आणि सुकं पीठ लावून आहे ना आपल्याला हे छान असं आहे ना एकदम जेवढं जमेल जास्तीत जास्त तेवढं आहे ना पातळसं लाटून घ्यायचं आहे. मैदा असल्यामुळे ना ह्याला काही जास्त पिठाची गरज लागत नाही. एकदम पातळ असं आहे ना आपल्याला हे लाटून घेतलेलं आहे. पाहू शकता. हे बघा, ह्या पद्धतीने. तर ह्याच पद्धतीने ना मी 3 जे राहिलेले आहेत ना आपले गोळे ते छान असे आहेत ना सुकं पीठ
अगदी थोडंसं लावून आहे ना लाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असं सगळे आपण चारीच्या चारी आहेत ना लाटी लाटून घेतलेले आहेत. आता आपण जी कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची पेस्ट करून घेतलेली ना ती ह्याच्यावरती टाकूयात आणि छान सगळीकडे पसरवून आहे ना आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरवून आपल्या लाटीला आहे ना हे लावून घ्यायचं. आता ह्याच्यावरती आहे ना दुसरी लाटी टाकूया आणि व्यवस्थित असं हे ना हे मध्ये जी हवा हे झालेली आहे ना ती व्यवस्थित काढून घ्यायची. एकदम प्लेन असं आहे ना हे लाटीवरची टाकून घ्यायची आणि वरतीसुद्धा आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची आहे ना पेस्ट जी बनवलेली ना ती लावून घ्यायची. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची. तर ह्याच पद्धतीने ना मी सगळं आहे ना लाटीला आहे ना छान असं ही पेस्ट लावून घेतलेली आहे. पाहू शकता सगळीकडे व्यवस्थित लावलेलं आहे. आणि आता आपण आहे ना हे छान असं आहे ना ह्याचा रोल करून घ्यायचं आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही आहे ना नक्की करून बघा. छान असा रोल करून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने हे थोडंसं आहे ना प्रेस करून घ्यायचं. पाहू शकता अगदी हलक्या हाताने दाबायचं. थोडंसं असं हे करून घ्यायचं आणि आता आपण कट करून घेऊयात. मधोमध वगैरे ना 2 भाग करून घेऊयात. तर बघू शकता मस्त अशा आहेत ना लेयर्स सुटलेले आहेत. आता आपल्याला जेवढा आहे ना खजा मोठा हवा आहे ना तेवढा आपण आहे इथे कट करून घ्यायचे. तर एवढे मी खाजे आहेत ना असे कट करून घेतलेले आहेत. बघू शकता छान असे खाजे कट करून घेतलेले आहेत. आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता हे आहेत ना हे बघा असा एक खाजा घ्यायचा आणि आपल्या एका बोटाने ना फक्त असा मध्ये ना असा प्रेस करून घ्यायचा. म्हणजे छान असा आपला खाजा आहे ना तयार होईल. हे बघा मस्त लेयर्स आलेले आहेत. दुसराही दाखवते. एक खाजा घ्यायचा असा ठेवायचा आणि फक्त हाताने आपल्या बोटाने ना छान असा प्रेस करून घ्यायचा. पाहू शकता ह्या पद्धतीने सगळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त अशा लेयर्सही सुटलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि पाकसुद्धा बघू शकता तुम्ही. इथे पाक पण आपला आहे ना छान असा जास्त थंडही झालेलं नाही आणि जास्त गरमही झालेलं नाही. तेल आता इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की आपण आहे ना खाजा तळून घेणार आहे. तेल कडकडीत असं गरम झालं आहे. गॅस मीडियम ठेवणार आहे आणि एक एक खाजा आहे ना आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. आता खाजा तेलामध्ये सोडला की गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला आहेत ना हे खाजे आहेत ना तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही फास्ट गॅसवरती खाजा तळाल ना तर ते वरतून पटकन लाल दिसेल पण आतमधून आहे ना व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत आणि जशा पाहिजेत तशा लेअर्सही येणार नाहीत. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला खाजा आहे ना अलटी पलटी करत आहे ना छान असा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना तळून घ्यायचे आहेत. बघू शकता खूप सुंदर असं आहे ना कलर आलेला आहे आणि लेअर्ससुद्धा पाहू शकता छान अशा आलेले आहेत. तर खाजा आहे ना हा आपला तळलेला आहे. आपण काढून घेऊयात आणि जे राहिलेले खाजे आहेत ना तेही आपण आहे ना तेलामध्ये छान असे तळून घेणार आहे. आता इथे मी खाजा तळायला ठेवलेला आहे. आता आपण अगोदर जे बनवलेले खाजे आहेत ना ते पाकामध्ये सोडून देऊयात. हे बघा मस्त पाकसुद्धा आपला आहे ना अगदी थोडासा हलकासा आहे ना गरम आहे. व्यवस्थित असा मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपले हे तळलेले खाजा आहे ना तो टाकूयात. तर एक एक करून आहे ना मी पहिल्यांदा जेवढे तळलेले आहेत ना खाजे तेवढे सगळे टाकणार आहे आणि चमचने ना असं अगदी हलक्या हाताने ना आपण पाकामध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करूयात आणि एक 10 मिनिट पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवूयात. तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने ना खाजा करून बघा. बघू शकता मस्त रसरशीत झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.